सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्द मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। आजोबा, मी जितकं महाराणा प्रतापांविषयी वाचतोय मला त्यांचं कॅरेक्टर तितकंच इन्स्पायरिंग आणि ऍडमायरिंग वाटतंय. मला पण त्यांच्यासारखं व्हायचंय. थँक्यू आजोबा, तुम्ही मला इतकी छान पुस्तकं आणून दिली. हो बेटा, महाराणा प्रताप सारख्या वीर योद्ध्यांच्या मुळेच तर भारताच्या धरणीला भारत मातेची उपमा आणि गौरव प्राप्त झाला आहे. आणि तितकंच नाही, आपण त्यांच्या जीवनातून खूप काही शिकू शकतो. उद्या आमच्या स्कूलमध्ये प्लेची ऑडिशन्स आहेत. जेव्हा टीचरने आम्हाला प्लेचं टायटल विचारलं ना, तेव्हा लगेच मी महाराणा प्रतापांचं सजेशन दिलं. बस उद्या ऑडिशन मध्ये सिलेक्ट होऊन मला महाराणा प्रतापांचा रोल करायचा आहे. अरे ही तर खूप मोठी गोष्ट आहे बेटा. अशा महान माणसाच्या जीवनातील एक क्षण पण जगणं ना खूप मोठी अचीवमेंट आहे. म्हणून तर मी इतका एक्साइटेड आहे. गुड बेटा, वेल डन, खूपच छान. अपरिचित शत्रूशी आज केली गेलेली मैत्री उद्या आपणास समझोता आणि परवा समर्पणाला विवश करू शकते. उद्या मला निश्चित रूपाने आज केल्या गेलेल्या मैत्रीचा उद्या समाचार हा घेतलाच पाहिजे आणि परवा समर्पणाला विवश करू शकते. मम्मी, मला शाळेतून यायला थोडा उशीर होईल. का? आज परत तुझा एक्स्ट्रा क्लास आहे? नाही, आज शाळेमध्ये प्लेची ऑडिशन्स आहेत. आमच्या प्रिन्सिपल सरांनी ऐतिहासिक प्ले चूज केलाय, द ग्रेट महाराणा प्रताप. म्हणूनच तू आज इतका एक्साइटेड आहेस. हो मम्मी, बघ काही होऊ दे, महाराणा प्रतापांचा रोल तर मलाच प्ले करायचा आहे. खरा प्रयत्न करशील तर हा रोल तुलाच मिळेल. चल आता फटाफट नाश्ता कर, नाहीतर शाळेला लेट होईल तुला. बेटा, तू ये बघू. जे जे सुखामध्ये अति प्रसन्न होतात आणि विपत्तीमध्ये बस बस राहू दे. याला नाही जमणार. याला शिपायाचा रोल देऊया का? हो, कदाचित शिपायाचा रोल करेल. बेटा, तू शिपायाचा रोल करायचंस. ठीक आहे, जा बैस. येस सर. नेक्स्ट.
जो सुखामध्ये अति प्रसन्न आणि न घाबरता राहतात त्यांना सफलता मिळते. गुड, व्हेरी गुड. याला महाराणा प्रतापच्या वडिलांचा रोल देऊया. हा बरोबर आहे बेटा, तू महाराणा प्रतापच्या वडिलांचा रोल करायचा. येस सर. ठीक आहे, जाऊन बैस. नेक्स्ट. स्वयं, डायलॉग पाठ झाले का तुला? येस मॅम. हे बघ, कॅरेक्टरला फील करून बोलायचं. ओके, चल बोल. जे सुखामध्ये अतिप्रसन्न आणि 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 दुःखामध्ये दुःख नाही, विपत्तीमध्ये. येस मॅम. विपत्तीमध्ये स्वयं, नीट बोल. सुखामध्ये अतिप्रसन्न आणि विपत्तीमध्ये जे. बस बस, राहू दे, ह्याला नाही जमणार. याची उंची पण किती कमी आहे. स्वयं, तुला नाही जमणार बेटा. मॅम प्लीज, मॅम एक चान्स अजून, मी नक्कीच चांगलं करेन. हे बघ बेटा, आम्हाला हे सर्व लवकर फायनल करायचंय आणि आम्ही सगळ्यांना एकच चान्स देत आहोत. मॅम प्लीज, मॅम मला ह्या प्ले मध्ये काम करायचंय मॅम. मॅम प्लीज. बरं, असं कर, तू ह्या नाटकात शिपायाचा रोल. ठीक आहे. नेक्स्ट. अभिषेक. येस सर. जे सुखामध्ये अतिप्रसन्न आणि विपत्तीमध्ये भीतीने घाबरतात त्यांना ना सफलता मिळते आणि नाही इतिहासामध्ये स्थान. व्हेरी गुड. हा करू शकेल. हो, हा करेल बहुतेक. अभिषेक, जाऊन बैस. ठीक आहे सर. वेळ शक्तिशाली आणि धाडसालाच आपला वारसा देतो. अगदी बरोबर, पण या वारसाला सांभाळण्यासाठी काही विशेष गुणांची गरज असते. महाराणा प्रतापांसारख्या योद्धा आणि व्यक्तींच्या जीवनातून आपण काही शिकू शकतो. मातृभूमीसाठी राजा असून पण जंगलामध्ये भटकणं, गवताच्या भाकऱ्या खाणं आणि हळूहळू आपलं सैन्य एकत्रित करणं, धाडसाचं ह्यापेक्षा मोठं उदाहरण कदाचितच असू शकतं. अरे अभिषेक, तू इतका कठीण डायलॉग एका श्वासात कसा म्हटलास? नाहीतर बाकीच्या लोकांचा तर घाम फुटला होता. अरे कुठे यार, सर्वात कठीण डायलॉग तर स्वयंचा आहे. महाराणा, तुमच्या आदेशाचीच प्रतीक्षा आहे बस. शिपायाचे कॉस्ट्युम तुझ्यावर चांगलेच दिसतील स्वयं. बरोबर. ए अभिषेक, तू जरा जास्तच बोलतोयस. अरे हे तर चांगलं आहे की मॅडमनी ह्याला कमीत कमी शिपायाचा रोल तर दिला. नाही तर डायलॉगच्या वेळी ज्या तऱ्हेने हा हिणहिणत होता ना, ह्याला तर चेतकचा रोल मिळाला पाहिजे होता. स्वयं, तू यांच्याकडे लक्ष नको देऊ, चल जाऊया. चेतकचा रोल घोडा मस्तच वाटेल ना. हा काय झालं स्वयं? मम्मी, महाराणा प्रतापांसाठी माझं सिलेक्शन नाही झालं. डायलॉग बोलता बोलता मी घाबरलो. मला काही आठवतच नव्हतं. महाराणा प्रतापांचा रोल मला नाही मिळाला. आता मी कुठल्या पण प्ले मध्ये पार्टिसिपेट नाही करणार. काही हरकत नाही बेटा. आता नापास होण्याच्या भीतीने कोणी परीक्षा देणं तर नाही ना सोडत. आणि शिवाय असंही असेल की तू मेहनतीमध्ये कमी पडला असशील. डोंट वरी, तू धीर धर आणि प्रयत्न करत राहा जोपर्यंत तुला सफलता मिळत नाही. प्रयत्न करायचा काय फायदा? तो रोल तर मला नाहीच मिळणार ना. आता मला तर शिपाई बनवलाय. अरे म्हणून काय झालं? शिपायाचं कॅरेक्टर तू मन लावून कर. ऐक, संधी त्यालाच मिळते जो धाडसाने मैदानात उतरतो, त्याला नाही जो मैदान सोडून पळून जातो. समजलास? हो मम्मी, कदाचित तुझं म्हणणं खरं आहे. जर मी प्ले सोडून दिला तर मी परत कधीच नाही करू शकणार जे मला आयुष्यात करायचं आहे. कसा शहाण्यासारखा बोललास. चल, तू लवकर कपडे बदल, मी तुला जेवायला वाढते. ओके? जे बिकट परिस्थितीमध्ये पण झुकून हार नाही मानत, ते हरूनही जिंकत असतात. काय झालं बेटा, आज तू खेळायला नाही गेलास? नाही आजोबा, मी महाराणा प्रतापांचे सगळे डायलॉग्स पाठ करतोय. महाराणा प्रतापचे?
पण मी तर ऐकलं होतं की तुला शिपायाची कॅरेक्टर मिळाली आहे. होय आजोबा, मी शिपायाबरोबरच महाराणा प्रतापांचे सगळे डायलॉग्स पाठ करतोय. म्हणजे जेव्हा पुढच्या वेळेस मला संधी मिळेल तेव्हा मला डायलॉग्स नीट बोलता यावेत. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. हे बघ, जो माणूस धाडस आणि मेहनतीने सर्व कामं करतो जगामध्ये त्याला सर्व काही मिळतं. चल तू कर पाठांतर, मी जरा बाजारात जाऊन येतो. माझं पाठ झालं. अरे पूर्ण क्लास ग्राउंडवर गेलाय. आपण पण जाऊन खेळूया. अरे पण माझे डायलॉग्स नाही ना झालेत. अरे तुझ्यासाठी काय कठीण आहे? विसरलास का ऑडिशन मध्ये सर्वांची काय वाट लावली होतीस? म्हणणं तर तुझं खरं आहे. हे ऐका तुम्ही दोघं, तुमचे शिपायांचे डायलॉग नीट पाठ करून ठेवा. काय समजलं की नाही? चल. हं, चल. आजोबा, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. हा विचार बेटा. यश मिळाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? म्हणजे आपलं वागणं कसं असायला हवं? पूर्वीपेक्षा अधिक जास्त सहज आणि सरळ. जशी अपयशाला यशामध्ये बदलण्यासाठी धाडसाची गरज असते, त्याचप्रमाणे यश सांभाळून ठेवण्यासाठी पण धाडसाची गरज असते. नाहीतर यश सांभाळणं कठीण होत असतं. यश मिळाल्यानंतर ते यश सांभाळणं इतकं कठीण का असतं? सर्वांसाठी नाही बेटा. हा, ज्यांना यश सहजतेने मिळत असतं, जास्त असं दिसण्यात आलंय की ते यश सांभाळू नाही शकत. याचसाठी अपयशानंतर मिळालेल्या यशाला जास्त महत्वाचं मानलं गेलंय. अगदी योग्य म्हणाले. अपयशानंतर मिळालेलं कुठलंही यश जास्त महत्वाचं असतं, कारण तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला त्याची किंमत कळत असते. एकदा अपयश मिळाल्यानंतर यश मिळवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात ते पहिल्या खेपेपेक्षा खूपच जास्त असतात. आणि यश मिळवण्यासाठी तुम्हाला किती प्रयत्न करावे लागतील हे कोणीच नाही जाणत. पण प्रत्येक प्रयत्नानंतर धाडस आणि संयमानेच काम करायचं असतं. तेव्हाच तुम्हाला यश मिळवणं संभव असतं. सगळे आलेत का? येस मॅम. ती निधी कुठे आहे? ती ऍक्च्युली प्रोजेक्ट सबमिट करायला गेली आहे. ती येईलच थोड्या वेळाने. ओके. तर मुलांनो, आतापर्यंत आपण वाचून रिहर्सल करत होतो, पण उद्या फायनल प्ले आहे. तर आज कुणीही वाचून रिहर्सल करायची नाही. ओके? तर चला एक रिहर्सल करूया, मग प्रिन्सिपल सरांसमोर फायनल रिहर्सल होईल. येस मॅम. एक काम कर अभिषेक, तू इथे उभा राहा. स्वयं तू तिथे उभा राहा. तू इकडे ये बेटा. तू इकडे आणि तू इकडे ये. ठीक आहे. चल अभिषेक सुरू कर. मातृभूमी आणि आपल्या मातेमध्ये अंतर समजणं वेड्या लोकांचं काम आहे. वेड्या लोकांचं नाही अभिषेक, दुर्बल आणि मूर्खांचं. तेच आहे ना मॅडम. तेच काय, स्वतःच्या मनानं डायलॉग बदलायचे नाहीयेत. या प्लेचं सौंदर्य यातले डायलॉग्सच आहेत. एक पण शब्द इकडं तिकडं व्हायला नाही पाहिजे. सॉरी सर. नीट बोल आता. मेवाड आणि महाराजांच्या धरणीने सदैव शरणार्थींना दिली आहे. हा, शरणार्थींना दिली आहे. शरणार्थींना काय दिलंय? उद्या प्ले आहे आणि अजूनपर्यंत तुला तुझे डायलॉग्स पाठ नाहीयेत. तू किती बेजबाबदार आहेस अभिषेक. चल आता जा बघू इथनं आणि लंच ब्रेक पर्यंत तुझे सगळे डायलॉग्स पाठ करून ये. आता जा सगळे, लंच नंतर भेटूया. ओके सर.
कॉस्ट्युम्स आलेत, जाऊन बघूया. कॉस्ट्युम तर ठीक आहे सर, पण जर अभिषेकला डायलॉग्सच पाठ नाही झाले तर पूर्ण प्ले खराब होईल. प्रयत्न तर करतोय तो. बघूया. जाऊया. अरे मोहित ऐक ना, माझी बॅग घेऊन ये ना. अरे हळू बोल ना यार, आधीच माझे टेन्शनमुळे डायलॉग्स पाठ नाही होत आणि वरून तू आरडाओरडा करतोयस. अरे तू माझ्यावर काय ओरडतोयस? तुला डायलॉग्स पाठ होत नाही तर त्यात मी काय करू? एक काम कर ना, जाऊन तिथे बस ना, मला माझे डायलॉग्स पाठ करू दे प्लीज. जा ना रे. बघितलंस, ह्याला म्हणतात अतिशहाणपणा. ह्याच्यासोबत असंच व्हायला पाहिजे होतं. नाही रे, मला त्याच्यासाठी खूप वाईट वाटतंय. मी समजू शकतो त्याला आता कसं वाटत असेल. जेव्हा ऑडिशन मध्ये मी फाफललो होतो ना, तेव्हा मला पण खूप त्रास झाला होता. बस त्याला सगळे डायलॉग्स पाठ होऊ देत. चल जाऊ दे, ज्याने जसं केलं त्याच्याबरोबर तसंच होतं. चल आपण लंच करूयात. चल. अभिषेक, प्रिन्सिपल सर येणार आहेत. आता मुळीच गडबड होता कामा नाही. डायलॉग्स पाठ आहेत ना? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. कशी चालली रिहर्सल? ठीक चालली आहे सर. गुड. मी बघू शकतो का? हो बघा ना. स्टार्ट. आम्हाला कधीच तुमच्या योग्यतेवर संदेह नव्हता प्रताप. मुघल सेनेची ताकद तुम्ही जाणलीच आहे प्रताप. जे सुखामध्ये अति प्रसन्न आणि दुःखामध्ये विपत्तीमध्ये भीतीने घाबरून जातात, त्यांना काहीच नाही मिळत. आणि इतिहासामध्ये स्थान नाही मिळत. आणि भारत आणि मेवाडच्या धरणीने नेहमीच सदैव शरणार्थींना मदत दिली आणि शरण दिलीये, हरण दिली. शरण दिलीये, शरण. तुला महाराणा प्रतापचे डायलॉग्स पाठ आहेत? जर मी आता हो म्हणालो तर अभिषेक कडून हा रोल काढला जाईल. नो सर. उद्या बरेचसे लोक, खास करून शाळेचे ट्रस्टी आणि डिरेक्टर्स हा शो बघायला येणार आहेत. तुझी अशी इच्छा आहे की त्या सर्वांच्या समोर तुझ्या शाळेची आणि टीचर्सची नाचक्की व्हावी? नो सर, मला खरंच पाठ नाहीयेत. मग ठीक आहे. मला तर वाटलं होतं की तुझ्यासाठी शाळेची प्रेस्टीज आणि टीचर्सचा रिस्पेक्ट सर्वच काही आहे. पण मेवाड आणि भारताच्या धरणीने सदैव शरणार्थींना शरण दिली आहे. किंतु कोणी शरणाच्या कामनेने येऊन हिला बळकावण्याची मनीषा ठेवत असेल तर हीच धरणी त्याच्या रक्ताचा स्वीकार करण्यापासूनही पथ्य नाही ठेवत. मुघलांना मेवाडची धरणी बळकावण्याचं स्वप्न बघायचं असेल, पण मला ते मान्य नाही.
स्वयंचं धाडस आणि त्याच्या प्रयत्नांनी अपयशाला यशामध्ये शेवटी बदललं. सुरुवातीला स्वतःचं धाडस हरवून कधीच कुठल्या नाटकात भाग न घेण्याचं मन बनवलं होतं. जेव्हा त्याने आपल्या आईचं म्हणणं ऐकलं आणि त्याला ते पटलं, त्याचा परिणाम तुमच्या समोरच आहे. यासाठी तुम्हीही अपयशामुळे कधीही जीवनात निराश होऊ नका, तर धाडसासोबत तुमच्या यशासाठी पूर्ण प्रयत्न करा.